नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चॅनल को सबस्क्राईब कर। तर मराठा आपण जिंकलो रे या उद्घोषणेसह मराठा आंदोलन काल समाप्त झालेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन समाप्त केलेलं आहे, काय सांगाल? म्हणून जरांगे पाटलांचं जे आंदोलन चालू होतं, मराठाला आरक्षण म्हणजे कुणबी समाजात द्या अशा प्रकारचं, पण सरकारने जो काल निर्णय घेतला त्यामध्ये त्यांना ज्या हैदराबाद गॅजेटमध्ये जे वर्णन केलेलं आहे त्यांचा सरसकट त्यांना न देता नाही, कारण का इकडे आम्हाला सुद्धा ओबीसी मताला एक आश्वासन दिलं होतं का तुमच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी निर्णय घेऊ, आणि काल जो निर्णय घेतला, मी पहिले तर मराठा समाजाचे जे काही आंदोलन आहे त्यांना अभिनंदन करतो का त्यांच्या जे काही मागण्या असेल मागण्या दिल्या त्यांनी त्या मंजूर केल्या, त्यामुळे आंदोलन संपलं। आता त्या ज्या मागण्या त्यांच्या पूर्ण केल्या त्यामध्ये जे काही त्यांनी टाकलेलं आहे ते हैदराबाद गॅजेटच्या प्रमाणे त्यांना त्या वंशवली किंवा त्यांना जे जात पडताळणी आहे किंवा जे काही त्याचे निर्णय आहे त्यांना ओबीसी कुणबी समाजाचं प्रमाणपत्र त्या त्यांना पूर्तता करून त्यांना कुणबी समाजा अंतर्भूत करून त्यांना ओबीसी समाजामध्ये घेता येईल। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसीचा वाटा आहे, टक्केवारी आहे, तरी इतक्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळत नाही। त्यामध्येही आता ओबीसीच्या वाट्यामध्ये मराठ्याला घालण्याचं काम जर झालं तर याचे काय रिॲक्शन दिसतील? निश्चितच हे चुकीचं आहे, कारण का ऑलरेडी याच्या पहिले आम्ही जेव्हा आंदोलन केलं होतं त्यावेळेस सुद्धा त्यांच्या वंशवली आणि त्याच्या याप्रमाणे त्यांना जातीचं प्रमाणपत्र वाटप करायचं जी.आर. काढला होता, आणि आज सुद्धा त्यांनी स्वतः हैदराबाद गॅजेटमध्ये ज्या नोंदी आहेत त्या नोंदी त्यांना पूर्ववत करण्यासाठी त्यांना पुन्हा प्रतिज्ञापत्र दाखल करायचं। त्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे त्यांचे स्थानिक अधिकारी ते तपासतील की ही वंशवळी बरोबर आहे की नाही आहे। पुरुष प्रधान देशामध्ये ज्यांचे काका आहेत त्यांना नाही, त्यांचे वडील आजोबा पंजोबा त्याच्याप्रमाणे तो निर्णय घेणार आहे, आणि ते निर्णय घेतल्यानंतर त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे। आता नेमकी ओबीसी संघटनांची नेमकी भूमिका काय राहणार आहे? आम्ही आज या ठिकाणी आमच्या काही 14 अजून मागण्या आहेत, त्या मागण्या पूर्ण होतपर्यंत आम्ही आमचं साखळी उपोषण इथे चालू ठेवू, आणि ते मला वाटते लवकरच सरकार याच्यावर पॉझिटिव्ह आम्हाला उत्तर देणार आहे।